बी बोलेल तेव्हा तुम्ही ए बोलायचं. समजलं? ए बी बी बी. आणि साबण लावल्यानंतर तसंच परत हात धुताना आणि त्यानंतर ओल्या हाताने जेवता. बरोबर? मग कशाने? असं ड्रेसनी असं असं. हात कसं धुवायचं ते सांगेन. हा, लक्ष देऊ नाही का? ठीक आहे. पहिला आपण काय करतो? हात ओले करतो. बरोबर? पहिला हात ओले करायचे, नंतर साबण लावायचा. बरोबर? असं तळ हात, हे दोन्ही हाताचे तळ हात आहेत. बरोबर? हे असे घासायचे. तुम्ही करा बघू. असे घासायचे. बरोबर, व्हेरी गुड. नंतर काय करायचं? ह्याची मागची बाजू घासायची. बरोबर ना? घासायची की नाही? करा बघू. चांगलं. हा, अशी घासायची. नंतर कसं करायचं? हे बघा, पहिला आपण काय केलं? तळ हात घासले. बरोबर ना? नंतर काय केलं? त्याची मागची बाजू घासली. नंतर काय करायचं? या बोटामध्ये घाण असते, ती सुद्धा घासायची अशी दोन्ही हातांनी. ठीक आहे? त्यानंतर बघा काय करायचं? अशी इथे बोटाचं हे टोक असतं, इथे सुद्धा घाण साचलेली असते, ती अशी घासायची. ही गुंफून घासायची. ठीक आहे? त्यानंतर काय करायचं? हे जे आपले अंगठे आहेत, दोन्ही हाताचे अंगठे असे वर्तुळाकार पद्धतीने घासायचे. बरोबर? त्यानंतर ही जी आपली नखं आहेत, ती आपण दररोज नियमित स्वच्छ करत नाही, त्यामुळे त्यात घाण साचते, ती अशी तळ हातावर घासायची. त्यानंतर काय करायचं? हे जे आपले मनगट आहे ते सुद्धा स्वच्छरित्या घासून घ्यायचं आणि नंतर हात धुवायचा. समजलं सगळ्यांना? कोणी दाखवेल मला इथे येऊन? कुणी? काय हात घासायचे. बरोबर. नंतर ह्याच्या मागची बाजू घासायची. नंतर बोटाच्या मध्ये घाण. नंतर काय करायचं? हे इथून घासायचं, बोटाची टोकं. नंतर काय करायचं? ही अंगठा वर्तुळाकार पद्धतीने घासायचा. हा, त्यानंतर काय करायचं? ही जी नखं आहेत ती अशी घासायची तळ हातावर. त्यानंतर काय करायचं? हे बघ, मनगट घासायचं आणि नंतर हात धुवायचा. समजलं सगळ्यांना? मग आता जेवणच्या टाइम मध्ये काय काय असते? एका बाजूला कार्बोहायड्रेट म्हणजे कशात असते? भात, चपाती आणि असं असते. सगळ्यांचं खायचं पाहिजे. आता एक तुमच्या एक ताट मध्ये काय काय असायला पाहिजे म्हणून सांगतोय. फर्स्ट, एक साइड भात आणि आमटी, आणि त्यासोबत एक इथं शाकाहारी पण आहे आणि मांसाहारी पण आहे. शाकाहारी म्हणजे कोण कोण कसं कसं खाते? म्हणजे केळं आणि तुमची आता वर मुलं, टमाटो असं. आणि मांसाहारी कसं? अंडे खातात. अंडे, मांस मध्ये काय? चिकन, मटन आणि मछली असं. एक एकदा खातात, एक एकदा नाही खात. मग आणि नंतर त्याच्यात सब्जी खायचं. सब्जी म्हणजे ते टोमॅटो आणि कांदा, मुले असं सगळे खायचं. आणि पाणी पाहिजे. आणि नंतर त्यासोबत दूध नाही तर दही खायचं ते जेवणात सोबत. आणि नंतर तेलाचं पण खायचं. तेलाचं म्हणजे कसं? आता घी, तसं घी आणि तूप तसं पण खायचं. आता ते सगळं खाल्ल्यावर काय होते? तुम्हाला ताकद येते. ताकद आल्यावर आणि तुम्ही आता अशक्त पण नाही होत. अशक्त पण म्हणजे पूर्ण कम्प्लीट म्हणजे आरोग्यवान राहता तुम्ही. तुम्ही रस्त्यावर सिग्नल लाईट्स बघितलात कधी? कुठल्या कुठल्या रंगाचे असतात? लाल म्हणजे काय? आणि हिरवा आणि पिवळा. आणि आता रस्त्यावर तुम्ही कसे नियम पाळायचे ते सांगणार आहे. तुम्ही चालताना डाव्या बाजूने चालावं. कधी पण चालताना डाव्या बाजूने चालावं आणि रोड क्रॉस करताना दोन्ही बाजूने बघून क्रॉस करावं. इफ झेब्रा क्रॉसिंग असलं तर त्याच्यावर चालावं. इफ नसलं तर तुमच्या वडिलांसोबत क्रॉस करावं. प्रार्थनेला सगळे जाता? कसे जाता? लाईनीत जाता का ढकलाढकली करत जाता? हा, व्हेरी गुड. जर ढकलाढकली कराल तर एखादं दुसरं पडेल आणि त्याचा हात फ्रॅक्चर होईल. मग काय करतात? हात फ्रॅक्चर झाल्यावर काय करतात? प्लास्टर घालतात. नाही
दादाने तुम्ही रोज व्हेरी गुड. कुणाच्या घरी स्विच बोर्ड बघितलाय ना तुम्ही? काय करता? चार्जर लावता. काय हात घालता? त्याच्यामध्ये हात घालायचा नाही. जर तुम्ही हात घातला तर तुम्हाला करंट लागतंय. अशी मस्ती जिन्यावरून चालताना अजिबात करायचं नाही. जर तुम्ही पडला तर तुम्हाला लागतंय, मग तुम्हाला दवाखान्यात ठेवतात. करणार अशी मस्ती? जोरात बोला. करणार अशी मस्ती? व्हेरी गुड. काय झालं तुम्हाला? काय करायचं तुम्ही दोघं जण? तुम्ही करता भांडण? कधी पण शाळेत ना भांडण करू नये. तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीवरून भांडण करता? कोणत्या कोणत्या गोष्टीवरून? खेळाच्या काळात भांडण करता, हो का नाही? आपली मैत्रीण तिकडे गेली, त्याचा मित्र इकडे आला, त्यामुळे भांडण करता की नाही? पहिला आहे मित्रांचा दबाव. आपण कुठेही गेलो तर आपला मित्र इकडे आहे तिकडे आहे, म्हणजे मित्र काय बोलतो त्याचा ऐकतो, हो ना? आपल्या मनाचं काही करत नाही. मग त्यामुळे आपल्यात काही क्षमता आहे ती तशीच राहून जाते, हो का नाही? मग त्यामुळे स्वतःची काही क्षमता आहे ती दुसऱ्यासमोर व्यक्त करावी. समजलं? करता यापुढे? जोरात बोला. त्याच्यानंतर आहे व्यसन. आता तुम्ही बघता ना, मोठे कसे ताई दादा एक नाहीतर वयस्कर लोक दारू सिगारेट पिऊन कसे गाडी चालवतात, हो का नाही? त्यामुळे किती तर ऍक्सिडेंट होतात की नाही? त्यामुळे काय काय होतं सांगा बघू. तुम्ही बघितलं नाही कधी? बघितलंय ना? मग सांगा बघू काय काय होतं. त्यामुळे तुम्ही अजून लहान आहे, पण मी आता सांगतो की कारण तुम्ही आता ह्याच वयामध्ये सगळे विचार करता ना, त्यामुळे हेच वय आहे की तुमचं सगळ्या गोष्टी तुम्ही गेन करता, म्हणजे समजून घेता जास्तीत जास्त. त्यामुळे आतापासूनच लक्षात ठेवा की पुढे तुम्ही मोठे व्हायचे कोणतेही व्यसन करू नका. काय आहे तो आपला चांगला अभ्यास करा, तुमच्या पायावर मोठे व्हा, आई बाबाचं नाव मोठं करा, हो का नाही? कशाला पाठवतात आपल्या आई बाबा शाळेत? शिकायसाठी ना. तुम्ही बघतच आहात की लहान मुलीवर मुलांवर अत्याचार होत आहे. बघत आहात ना, एवढ्या छोट्या छोट्या मुली मुलांवर कसं व्हायलंय. त्यामुळे कोणताही आपल्याला सुरक्षित म्हणजे चांगला स्पर्श वाईट स्पर्श आतापासूनच आपल्याला समजायला पाहिजे, हो का नाही? सगळ्यांना समजतंय ना? त्यामुळे अनोळखी व्यक्ती आली तर आपण त्याच्यापासून लांबच राहणे गरजेचे आहे, होय ना? कोणी पण चॉकलेट दिला तर घेणार? कोणी पण अनोळखी व्यक्ती बोलली तर बोलणार? आपली काळजी स्वतः घेणार? चला, धन्यवाद. बघीची गाय मोठी दिसायलात ना, त्याला काय म्हणतो आपण? गायगुंद. बरोबर. इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? मम्स. हे बघा, गालगुंदलाच इंग्लिश मध्ये मम्स म्हणतात, बरोबर. त्याच्यानंतर हे काय समजलं ना तुम्हाला? काय हे? बरोबर. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? चिकन पॉक्स म्हणतात. याला म्हणतात वारे फोडत. बघा माहित समजलं तुम्हाला? वारे फोड आल्यावर काय होते? कोणाला आले नाही अजून पण? तुला काय काय होत होतं वारे फोड आल्यावर? आणि खास वाटते का नाही? खास सुद्धा पडते, बरोबर. वारे फोड आल्यावर पहिला पडते ती खास. थोडा त्रास होतो पण खाजवायचं नाही. खाजवल्यावर ते फोड जास्त होतो, मोठा होतो आणि असे डाग होतात नंतर. सगळं असं हे पडतंय बघा. समजलं? उन्हात वगैरे जायचं नाही, बरोबर. उन्हामुळे जास्त त्रास होतो. हा, गोळ्या वगैरे दिलेली असतील जर डॉक्टरांनी तर ते घ्यायचे वेळेवर. हे काय काय दिसतंय? हिने रुमाल घेतलाय ना. रुमाल कशाला घेतो आपण? सारखं सारखं असं नाकाकडे कशाला घेतो? उगाच सर्दी झाल्यावर, बरोबर. सर्दी झाल्यावर काय काय होतं आपल्याला?
सारखी सारखी शीक येते. मग असं समोर कोण असते की आग शी केलं, उठलं त्याच्यावर, बरोबर. रुमालाचा वापर करायचा किंवा मास्क वापरायचं. मास्क वापरले सगळ्यांनी? कधी वापरले? कोरोनामध्ये वापरले. कशासाठी? हा, संसर्गिक रोग आहे ना तो, पसरतो म्हणून आपण मास्क वापरतो. मग सर्दीमध्ये सुद्धा मास्क किंवा रुमाल वापरायचा. गरम पाणी प्यायचं, गरम पाण्याची वाफ घ्यायचं. वाफ कशी घेतात? झाकून घेतात लगेच. थंड पाणी असते, गरम असते. आणि पाण्यात काय घालतात? काय? विक्स आणि तेवढंच. आणि त्यानंतर वाफ घ्यायची. मग सर्दी कमी होते. हा, कराल ना सगळे असं सर्दी झाल्यावर? त्याला म्हणतात गालगुंद. गालगुंदाला काय होतंय? सुचते नाही. मग आपण काय करतो? पट्टी लावतो. कसली पट्टी असते? मोठं असते. त्याला काय असतात? होल्स असतात, बरोबर. दोन्ही गालाला लावायचं. खूप होत ना. कसं करून टाका बघू. गालगुंद झाल्यावर काय करायचं? मीठ घ्यायचं आणि गरम आता कपडा असतो त्याला तव्यावर किंवा कशावर तरी गरम करायचं आणि हळूहळू शेक द्यायचा. हा, शेकमुळे काय होतंय तर ती सूज कमी होते आणि दुखायचं पण कमी होतंय. समजलं? समजलं सगळ्यांना? छान. सुका कचरा आणि ओला कचरा सेपरेट करता की एकातच? सेपरेट करता सगळे? व्हेरी गुड. रोज आता तिने सांगितल्याप्रमाणे तुम्ही हात धुता रोज. प्लास्टिक पिशवी यूज नाही करायचं, वापर नाही करायचा. कापडाची पिशवी वापरायची. कोण कोण वापरते कापडाची पिशवी? प्लास्टिक वापरल्यावर पर्यावरण दूषित होतं, समजलं. म्हणून कापडाची पिशवी वापरायची. त्याच्यात ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करायचा, समजलं. ओला कचरा म्हणजे काय काय काय? आणि सुका कचरा? शाळेसमोरच्या झाडाला कोण पाणी घालता? खरं सांगायला? काय टीचरांना विचारू? झाडाला पाणी घालायचं, झाडे तोडायचं नाही. त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं? झाडापासून व्हेरी गुड. आपल्याला झाडापासून ऑक्सिजन भेटतं म्हणून झाडं तोडायची नाही. आग लागली तर काय करायचं मी सांगून देतो, सगळे ऐका. पहिला काय करायचं? आग लागली तर लागलं तर प्यायचं नाही. असं खाली वाकायचं आणि तोंडावर खर्ची ठेवायचं आणि जायचं, बाहेर पडायचं. त्याच्यात 3 स्टेप्स आहेत. पहिला थांबायचं, नंतर वाकायचं, थर्ड वेळेला लोळायचं. थांबायचं म्हणजे काय करायचं? आग लागल्याने इकडं तिकडे पळायचं नाही, एका जागेला थांबायचं. आणि सेकंड स्टेप वाकायचं. असं खाली वाकून फिरायचं. फिरल्यावर आग लागलेलं असतं की नाही ते जाते सगळं. आणि नंतर थर्ड वेळेला लोळायचं. खाली पडून असं वाकत लोळत जायचं. कुठं बाहेर जागा असतं की नाही तिच्यातनं बाहेर पडायचं. 3 स्टेप काय काय सांगितलं होतं मी? थांबायचं, भिवून तिकडे पळायचं नाही, जागाला कुठं थांबते तिथं थांबायचं. सेकंड वाकायचं असं, नंतर खाली पडून लोळायचं, लोळून बाहेर जायचं. अभ्यास करायचं सोडून तुमचा टाइम दिला आणि टीचरांना सुद्धा धन्यवाद आम्हाला वेळ देण्यासाठी, आमच्या प्रोग्रामसाठी. आणि हा प्रोग्रामला तुम्ही आम्ही जे सांगितलं ते करणार की नाही याच्या पुढे? सर्व ताई दादांना नमस्कार. सर्व ताई दादांनी आम्हाला बरीच माहिती दिली. त्यांना आमच्या शाळेबद्दल मनपूर्वक धन्यवाद.